विद्यार्थी मित्रांनो, आता बी आणि टीईचे जे रिझल्ट लागले आहेत त्याच्यात 3 प्रकारचे डाउट्स अडचणी मुलांना येत आहेत. 3 प्रकारचे एरर येत आहे. पहिला येतो रिझल्ट नॉट फाउंड, सेकंड येतोय रिझर्व्ह फॉर बॅकलॉग, थर्ड येतोय इनकम्प्लीट कोर्स, त्याच्यानंतर चौथा येतोय की एसजीपीए काहींचा दाखवतोय, सीजीपीए दाखवत नाहीये. सो मित्रांनो, असे कुठलेही डाऊट असले घाबरण्याचं कारण नाही. रिझल्ट एका दिवसाने त्या मुलांचा अपडेट होऊन जातो, असं प्रत्येक वेळी होतं आणि 1-2 दिवसांनी तो रिझल्ट अपडेट होतोच. पण तरी पण तुम्हाला काही भीती वाटत असेल, घाबरण्याचं काही कारण नाही. तरी एकदा काय करा, कॉलेजमध्ये जा, एचओडींना ते निदर्शनास आणा आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला एक्झाम सेक्शनकडे पाठवतील. एक्झाम सेक्शनकडे जाऊन तिथून पण तुमचा जे डाऊट्स आहे ते क्लिअर होऊन जातात. ओके, सो घाबरू नका. एक्झाम सेक्शनमध्ये पण तुम्हाला बघता येतात. आणि अजून एक ऑप्शन असतो की आता रिझल्ट लागला, सॉफ्ट कॉपी भेटली, याच्यानंतर 4-5 दिवसाने तुम्हाला हार्ड कॉपी भेटते. त्या हार्ड कॉपीमध्ये तुम्हाला तुमचे ॲक्च्युअल मार्क्स बघायला भेटतात. म्हणजे ती गॅझेट कॉपी आपण म्हणतो, त्या गॅझेट कॉपी तुमचे ॲक्च्युअल मार्क आलेले असतात. सो ॲक्च्युअल मार्क जरी तुम्हाला भेटले तर तुम्हाला तिथे क्लिअर होऊन जाईल ना. इथे तर काय ए ओ असं ग्रेड आहे, इथे ॲक्च्युअल रिझल्ट कळत नाही. पण ॲक्च्युअल मार्कची जी गॅझेट कॉपी येते त्यात आपल्याला ॲक्च्युअल रिझल्ट कळतो विथ मार्क्स. सो घाबरण्याचं काही कारण नाही. कळालं तुम्हाला? सो मी सगळे डाऊट्स क्लिअर केले. आणि जे सीजीपीए आले आहे, सीजीपीएचं तुम्हाला पर्सेंटमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल, पर्सेंट कसे कॅल्क्युलेट करायचे, तर तुम्ही आपलं पर्पल ॲड ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता, ज्यामध्ये स्टुडंट रूम म्हणून एक टॅब आहे. त्या स्टुडंट रूममध्ये सीजीपीए टू पर्सेंट कॅल्क्युलेट करण्याचं कॅल्क्युलेटर आम्ही ॲड केलेलं आहे. त्यात जस्ट तुमचे सीजीपीए टाका, इंटर करा, तुमचे आपोआप पर्सेंट बनून येतील. सो त्याचा पण तुम्ही फायदा घ्या. क्लिअर? सो सगळे डाऊट्स मी क्लिअर केले. पुन्हा एकदा रिवाईज करून देतो. पहिला डाऊट्स होता रिझर्व्ह फॉर बॅकलॉग, नंतर रिझल्ट नॉट फाउंड, नंतर इनकम्प्लीट क्रेडिट्स, इनकम्प्लीट कोर्स, त्याच्यानंतर काही मुलांना मार्क कधी भेटणार बघायला भेटतील, आणि त्याच्यानंतर होता की आपले सीजीपीए टू पर्सेंट कसं कन्वर्ट करायचं, आणि काही मुलांना फक्त एसजीपीए दिसलाय, सीजीपीए नाही. तर सगळे 5-6 डाऊट्स या व्हिडिओत मी क्लिअर केले. अजून रिझल्ट रिगार्डिंग काही डाऊट्स आले मला कमेंटमध्ये लिहा, तेही मी नक्की क्लिअर करेल. आणि पर्पल ॲड चॅनलला सबस्क्राईब करा. आता रिझल्ट लागलाय, सो अभ्यास करण्यासाठी नक्की पर्पल ॲड ॲप्लिकेशन वापरा, जेणेकरून तुम्ही नक्की इंजिनिअरिंगचे तुमचे जे बॅकलॉग सब्जेक्ट आहे किंवा पुढचेही सब्जेक्ट आहे ते नक्की स्कोरिंग करा. थँक्यू.